ऑक्टोबरमध्ये एक क्लायंट भेटायला आलेला आणि त्यांचं ना गोल म्हणजे त्यांचं घर झालेलं आहे आता आणि वय किती माहिती आहे 35 आणि 36 म्हणजे मिस्टर 36 वाईफ 35 ती IT मधली. आणि त्यांचं प्रज्ञा मला नेक्स्ट एप्रिलपर्यंत EVची गाडी घ्यायची आहे 18 लाखाची. हां, मला जॉर्जिया आर्मेनिया ट्रिपला जायचं आहे आणि दॅट विल कॉस्ट अस 5 lakhs. आता तुम्ही बघितलं ना त्यांचे हे गोल्स स्कॅटर्ड आहेत. म्हणजे घर झालेलं आहे आणि हे गोल्स कारण का त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मला काय करायचं आहे. आता त्याच्यासाठी फक्त मी माध्यम आहे की कुठे ती इन्व्हेस्टमेंट करायची. बाकी या लोकांनी सगळा त्यांचा होमवर्क केलेला आहे. असे जे लोक नीट प्रॉपरली प्लॅन्ड आणि आपलं प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट्स करतात मी बघितले ते लोक ना आपलं लाईफस्टाईलसुद्धा खूप छान जगतात. पण मग तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन येस कसं करता? आता सपोज आपल्याला एक एक्झाम्पलच घ्यायचं झालं इथे तर आत्ता गेल्या आठवड्यात एक क्लायंट आलेले म्हणजे घाटकोपरवरनं आलेले आणि तिचा पगार होता 70,000 आणि मिस्टरांचा पगार होता 49,000 म्हणजे 1,20,000 आपल्या हातात येत होते त्यांच्या. आणि मॅडम मला 10 वर्षांनी घर घेता येईल का हा सिम्पल प्रश्न. मी म्हटलं 10 वर्षांनी मग आम्ही जरा कॅल्क्युलेशन्स वगैरे केले कारण का ही एक्सरसाइज आम्ही सगळ्या क्लायंट्सकडनं करून घेतो. आता त्याच्यात कळलं की अरे तुझ्या तर 5 वर्षातच हा गोल अचीव होतो आहे. म्हणजे आय कांट टेल यू इतका त्यांना हॅपीनेस होता. तर कसं ते सांगते मी तुम्हाला. त्यांचं 1,20,000 त्यांच्या इन हँड येत होते. दोघांचाही खर्च कुठेतरी 25,000 ते 30,000. अजून आम्ही 10,000 बफर ठेवला अकाउंटला. 80,000 मी त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितले. तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता आणि घर कसं घेऊ शकतो आपण त्याचं एक्झाम्पल बघतोय. आता ह्याच्यात मी काय केलं माहिती आहे क्लायंटला 80,000ची त्यांनी इन्व्हेस्टमेंट ते म्हणाले चालेल मॅडम जर का माझं 5 वर्षात घर होत असेल ना डेफिनेटली आय विल डू. मी म्हटलं फक्त 5,000 घर नाही होणार आहे आपलं रिटायरमेंटसुद्धा होणार आहे आपलं वेकेशनसुद्धा होणार आहे आणि पुढं जर का मुलं होत म्हणजे जेव्हा जर का ते प्लॅनिंग असेल तर तेही आपण कॅटर करू शकणार आहे. आता त्याच्यात कसं केलं बघा आम्ही आता इथे बायफर्केशन्स केलेत. 50,000ची जी इन्व्हेस्टमेंट होती ती त्याच्या घरासाठी लावली. ती त्यांनी 5 वर्षात क्लायंटचे 40 लाख रुपये ॲट 12% ॲझम्पशन. ओके म्हणजे 40 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट झालं. आता 1.25 कोटीचं जर का त्याचं घर असेल समजा तर बाकीचा तो ऑलमोस्ट लोन घेईल आणि त्याचा EMI सुरू होईल. आता 5 वर्षांनी 1,20,000चा पगार 1.5 लाखापर्यंत तर गेलाच असेल. म्हणजे तेवढा तर प्रयत्न करतीलच क्लायंट. म्हणजे त्यांना EMI असं काही झेपणार नाही असं काही होणार नाही. आता ह्याच्यात काय झालं माहिती आहे ते बाकीचे 30,000 आपण 80,000चं इन्व्हेस्टमेंट म्हणालेलो ना त्याच्यात त्यांचं रिटायरमेंटसाठी 10,000 त्यांच्या आताच्या वेकेशनसाठी 10,000 आणि पुढे जे नियर टर्म गोल्स असू शकतात त्याच्यासाठी 10,000. आता तुम्ही सांगा असं जेव्हा क्लायंट एवढा प्रॉपरली प्लॅन करून चालेल की माझा हाऊस परचेसचा पण गोल झाला माझा रिटायरमेंटचा गोल पण आखला आहे आणि मला जे नियर टर्म पैसे लागणार आहेत त्याचे पण माझे गोल्स क्लिअर आहेत. अशा वेळेस कुठलाही क्लायंट कधीही स्ट्रेसफुल किंवा फ्रस्ट्रेट होत नाही आणि चुकाही करत नाही आणि डिव्हिएट पण होत नाही. सो हे जरा थोडंसं जर का होमवर्क करून केलं ना लोकांनी की हे खूप सोपं जातं. मग काय चॉईस उरला फक्त SIP कशात करायची. मग त्याच्यासाठी आम्ही बसलेलंच असतो की वी विल गाईड देम. एखाद्याची गोल नाही आहेत पण त्याच्याकडे 100 रुपये आहेत तर त्याने ते कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत? आता मी हे जे तुम्ही प्रश्न विचारलात 100 रुपये त्याच्याकडे उरतायत हे समजून कारण का आपल्याला अदरवाईज जनरलाइज नाही करता येत. कोणाचे लायबिलिटी जास्त असतात कोणाच्या कमी असतात. सो 100 रुपये उरतायत तर तो काय करणार 3 बकेट्स मी सांगते त्यांना की एक तुझा अगदी नियर टर्म खूप कॉम्प्रोमाइज करायचं कारण का लोकांचं काय म्हणणं असतं माझं ना लाईफ एकच आहे मी एन्जॉय करणार. मी म्हणतात अगदी अर्थातच एन्जॉय केलं पाहिजे. तर काय करणार पहिल्या बकेटमध्ये 10 रुपये आपल्या बाजूला करणार ज्यात आपली कंटिंजन्सी वेकेशन्स आपले LICचे प्रीमियम जे काही असतील तुमचे जे काही वर्षभरातले गोल्स असतील ते करणार. त्याच्यानंतर जे नेक्स्ट बकेट असेल त्याच्यात तुम्ही जवळजवळ 30% तुमचे पैसे ठेवणार. तिथे तुम्ही कार घेणं किंवा कुठे जास्त लांब फिरायला जायचं आहे किंवा तुम्हाला जे काही नियर टर्म गोल्स असतील ते त्याच्याने कॅटर करावं. आणि जे तुमचे बाकीचे उरलेले आता इथे 10% गेले 30% गेले म्हणजे आपल्याकडे 60% उरले. 60% आपल्या लाँग टर्म गोलसाठी. मग तिथे हाऊस परचेस झाला तिथे गोल्ड परचेस झालं तिथे तुम्हाला तुमचं रिटायरमेंट मुलांचं शिक्षण असं जर का लोकांनी नीट आखलं ना मग कुठल्याही क्लायंटला हा त्रास होत नाही की पैसे कुठून उभे करायचे. कारण का आपण इमिडिएट गोल्सवर पण फोकस करतो आहे आपण मिड टर्म गोल्सवर पण फोकस करतो आहे आणि आपण लाँग टर्म गोल्सवर पण फोकस करतो आहे. सो इथे आणि मग ते ॲसेट ॲलोकेशन सोन्यात इन्व्हेस्ट करायची का घरात इन्व्हेस्ट करायची. ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं? आता कसं करणार त्याच्यात मी आता एक एक्झाम्पल 25 लाखाचं घेऊन चालेल की सपोज कोणीतरी असं अकाउंट म्हणजे किंवा त्यांच्याकडे 25 लाख असतील तर मी काय करते माहिती आहे ते 5 बकेट्समध्ये डिवाईड करते. पहिलं जे बकेट असेल ते आपल्या डेट फंड्ससाठी
जिथे आपल्याला कधीही पैसे लागतील तर आपण काढून घेणार. नेक्स्ट जे आपलं बकेट असेल फॉर ते एक्झाम्पल आता तुमचं वेकेशन होऊ शकतं, त्याच्यात तुमचे मुलांचे शिक्षणाचे कुठले फंड्स आहे? हां, डेट फंड्सला मॅडम बिकॉज वी आर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स आम्हाला तुम्ही नाव फंडला घेऊ लेबल शकत नाही नाही. करू ठीक आहे. शकत. पण अदरवाईज डेट फंड्स जेव्हा क्लायंट आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात आम्ही एक्झॅक्टली गाईड करतो त्यांना. तर त्याला लॉक इन नसतो. लॉक इन नसतं, कधीही काढता येतात. देर इज नो लॉक इन, देर इज नो एक्झिट लोड्स. टॅक्सेशन ॲज पर टू द इन्कम टॅक्स ब्रॅकेट. नंतर ते नेक्स्ट बकेट जे असेल ते आपलं हायब्रिड फंड्स असणार आहे, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी अँड डेट. नंतर त्याचं जे तिसरं बकेट असतं तिथे ॲसेट अलोकेशन फंड्स वगैरे आजकाल आलेले आहेत, जिथे गोल्ड, सिल्वर असे काही मेटल्स याच्यात इन्व्हेस्टमेंट करता येतात. आणि त्याच्यात गोल्डच्या पण प्लस आपल्याला इंडेक्स फंड्स पण आपल्याला टाकता येतात. म्हणजे काय? इंडेक्स फंड्स म्हणजे एक्झॅक्टली आता सेन्सेक्स असतं, निफ्टी असतं, US नॅसडॅक असतं, S&P असतं. सो आपल्याला एक्झॅक्टली त्याला मॅपिंग असे फंड्स असतात ज्याच्यात हार्डली 0.1% एरर असतो. सो काही लोक असे म्हणजे आम्हाला सांगतात की मॅडम एक्झॅक्टली इंडेक्सला बेंचमार्क. आणि काय होतं ह्या फंड्समध्ये तुमचा एक्सपेन्स रेशो खाली जातो. म्हणजे तर कधी आम्ही तेही रेकमेंड करतो किंवा एक ॲक्टिव्हली मॅनेज फ्लेक्झिकॅप फंड्स पण आपल्याला कन्सिडर करतात. सो एक्झॅक्टली क्लायंटच्या रिस्क ॲपिटाईट काय आहे, क्लायंटला कधी लागणार आहेत, किती रिस्क घेऊ शकतो, आधीची कंटेन्जन्सी कशी आहे, त्याच्याप्रमाणे हे सगळं डिसाईड होतं. सो आता परत आपल्या बकेट्सवर आलो आपण. फर्स्ट बकेट आपला जो असणार आहे तो आपल्या डेट फंड्समध्ये इमिडिएट गोल्ससाठी. सेकंड बकेट जो आपला असणार आहे तो हायब्रिड फंड्समध्ये आपल्या 2 ते 3 वर्षांच्या गोल्ससाठी. मधला जो बकेट असणार आहे तिसरा तो तुमचा जे तुमचे नियर टर्म गोल्स येणार आहेत म्हणजे 5 वर्ष किंवा 3-4 वर्षांनी, तर त्याच्यासाठी चौथा जो बकेट असणार तिथे फ्लेक्झिकॅप आणि थीमॅटिक फंड्स आपण रेकमेंड करणार. आणि 5वा हा तुमचा असणार आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्ससाठी. आता जेव्हा कोणाला SWP करायची वेळ आली, समजा SWP म्हणजे काय? सिस्टमॅटिक विड्रॉल. म्हणजे मला आता 25 लाख मी मॅडम तुम्हाला इन्व्हेस्ट करायला प्लीज इन्व्हेस्ट करून घ्या आणि मला त्याच्यातनं ना काहीतरी रेग्युलर फ्लोज पाहिजेत, मला महिन्याला खर्चाला पैसे मिळाले पाहिजेत. आता 25 लाखावर अंदाजे आपल्याला 18,000 हे विड्रॉल करू शकतो आपण. 18,000 विड्रॉल तुमच्या दर महिन्याला सेट डेटला म्हणजे आपण समजा 5 तारीख ठरवली तर 5 तारखेला आपल्या अकाउंटला क्रेडिट होतील. आता त्याच्यानंतर आपण हे सेग्रिगेट करणार. 5 लाख डेट फंड्समध्ये, 5 लाख तुमचे हायब्रिड फंड्समध्ये, नंतर 5 लाख तुमचे ॲसेट अलोकेशन फंड्समध्ये, नंतरच्या जे पुढचे 5 लाख आहेत ते तुमचे फ्लेक्झिकॅप फंड्समध्ये आणि लास्ट जे 5 लाख उरतात ते मिड कॅप स्मॉल कॅप फंड्समध्ये. आता मी कसं करते, जो शेवटचा बास्केट उरतो ना, आता क्लायंट म्हणजे मी 15 वर्ष ह्या बिझनेसमध्ये. सो आता इथे असं झालेलं आहे की ते इतके मल्टीफोल्ड झालेत की ते परत आपण रिबॅलन्सिंग करू घेतो क्लायंटकडनं. आणि परत मग तुमचा डेटचा म्हणजे असं कधी होत नाही क्लायंटकडे की तो रिटायर्ड झाला आहे आणि त्याच्याकडे 5 वर्षांचे जे लागणारे पैसे आहेत ते डेट आणि हायब्रिडमध्ये असतात. म्हणजे मार्केट जरी व्हेरिएशन झालं माझा क्लायंट कधीच घाबरत नाही, कारण का हा प्रॉपरली हे मिक्सचर चालतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.